नमस्कार. आज थोड्या वेगळ्या बॅकग्राऊंडमध्ये आपण भेटलेलो आहे आणि आज थोडंसं ना आयुष्याचं सत्य सांगायचा प्रयत्न करते आहे मी. ओके, की जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे महाभारताचं युद्ध झालेलं आणि त्याच्यामध्ये जे काही गोष्टी झाल्या त्याबद्दल आपण खूप ऐकलं आहे. पण कधी तुम्ही ऐकलं आहे का त्याच्यानंतर काय झालं? इन्स्टंटली जेव्हा महाभारताचं युद्ध संपलं त्यानंतर काय झालं? पहिलं त्यांनी अर्जुनाला उतरायला सांगितलं. ओके, लगेच संपल्या ते म्हटले अर्जुन तू खाली उतर. आणि त्याच्यानंतर मग स्वतः उतरले खाली आणि जसं त्यांनी जमिनीवर पाय ठेवला तो पूर्ण रथ आहे ना तो जळून गेला. ठीक आहे, ह्याच्या मागचं कारण काय असेल? तुम्हाला कधी विचार केला आहे का तुम्ही आयुष्यातल्या इतक्या उतार चढावमध्ये असता, आयुष्यामध्ये इतक्या प्रॉब्लेममध्ये असता, पण असं होतं आयुष्यामध्ये की मला नेहमी लोक कन्सल्टेशनमध्ये विचारतात की मॅम मग देव मदत का नाही करत आहे, देव साथ का नाही देत आहेत, देव आहे ना आपल्यावरती रुष्ट आहेत का, लक्ष का नाही आहे त्यांचं, आपल्या प्रार्थनांचं उत्तर का नाही देत आहे? तर ह्याच्या मागे कारण हेच आहे. जसं अर्जुनाने बघितलं त्या रथाचा हालत झालेली, त्यांनी विचारलं की देवा काय आहे हे, म्हणजे हे काय झालं अचानक आहे ना, एवढे 18 दिवसाचं युद्ध होतं, काही नाही झालं त्या रथाचं, एवढं पण बाकाने झालं आपण असं म्हणू शकतो. ठीक आहे, पण असं काय झालं की अचानक आता तुम्ही उतरल्यानंतर मी उतरल्यानंतर ह्या गोष्टी घडल्या? तर त्यांनी सांगितलं की हे अगोदरच झालेलं होतं, बिकॉज मी होतो तुझा सारथी, मी होतो तुझ्यासोबत, त्यामुळे ती ताकद ती स्ट्रेंथ तुझ्यामध्ये होती की ह्या गोष्टी म्हणजे त्या रथामध्ये पण है ना, त्या निर्जीव रथामध्ये पण ती ताकद मी होतो विद्यमान त्या रथामध्ये. ओके, तर आपण नेहमी ना असं वाटतं की आपण एवढ्या प्रॉब्लेममधून जातो आहे. तुम्ही 10 वर्षापूर्वी विचार करताल की यार असा काही पिरियड आलेला आणि खूप डिस्टर्ब होता तुम्ही है ना, आणि असं करून मी निघालो. पण तुम्ही असं नाही विचार करत आहे की त्यावेळेला है ना तुमच्यात जी ताकद आहे, जी एनर्जी आहे, ती ऊर्जा आहे त्या गोष्टी फेस करायचं है ना. एवढ्या डिफिकल्टीतून मी बाहेर आलो, पण तुम्ही नाही आलात. ती ऊर्जा, ती एनर्जी देव स्वतः तुमच्यामध्ये विद्यमान असतात. बिकॉज तुमच्या बरोबर जे काही घडतं ना ते तुमचे कर्म असतात. ठीक आहे, तुमचे असं म्हणू शकतो की प्रारब्ध आपण जे घेऊन येतो मागच्या जन्मातून कर्म, त्या सगळ्या गोष्टी असतात. पण मग देव ना त्याच्यामध्ये इंटरफेअर नाही करू शकत, बिकॉज म्हणजे पेरलंय बेसिकली तेच उगवणार आहे, हे तर विधिलिखित आहे. ह्याच्या मागे देव कधीही नाही येत, इंटरफेअर नाही करत. जसं की त्यांना माहिती होतं ना त्यांचा जो भाचा आहे, अर्जुनाचा मुलगा आहे, अभिमन्यूची डेथ होणं हे ऑलरेडी रिटर्न होतं. ठीक आहे, कारण तो एक मेजर चॅप्टर बनणार होता महाभारतामध्ये. तो एक म्हणजे वीर योद्धा साबित होणार होता त्याच्या त्या सॅक्रिफाईसमुळे, की एवढ्या कमी वयात त्यांनी आहे ना ते चक्रव्यूहच्या बाहेर आला आणि त्यांनी हे सगळं केलं. ते होण्यासाठी त्याचं बलिदान होणं महत्त्वाचं होतं, त्याचं कामच तेवढं होतं. तो ते प्रारब्ध घेऊन आलेला. ठीक आहे, त्याच्यामध्ये इंटरफेअर नाही करू शकत कोणीही. ठीक आहे, तर हे देवाला माहिती होतं. ठीक आहे, आणि तुमच्याबरोबर ज्या काही गोष्टी घडतात ते तुमचं प्रारब्ध आहे. आता आपल्याला महाभारतासारखं युद्ध नाही लढायचं, तर देव तुम्हाला ताकद, एनर्जी, किंवा ते असं वाटेल तुम्हाला की 10 वर्षापूर्वी खूप वाईट झालेलं माझ्याबरोबर आणि मी एवढ्या डिफिकल्टीतून निघालो, प्रॉब्लेममधून निघालो आणि हे फेस केलं, मी फायनान्शियल क्रायसिस फेस केले, पण त्याच्यातून खूप हिंमतीने बाहेर आलो. तर हिंमत कोण आहे? हिंमत तर हेच आहेत ना, आपले कृष्ण आहेत, आपले देव आहेत, जे तुमच्यामध्ये विद्यमान आहेत ऑलरेडी प्रत्येक श्वासामध्ये. ठीक आहे, तर ह्या गोष्टीला थोडंसं समजण्याचा प्रयत्न करा. आणि खूप लोकांना अविश्वास करतात है ना. मी आता मध्ये पॉडकास्ट करून आले हिंदीवाला, त्याच्यामध्ये पण ते म्हणत होते की लोक ना देव बदलतात. ओके, विश्वास ठेवत नाही, किंवा असं होतं लोकांचं की बरोबर आहे का नाही है ना, म्हणजे मी काही चुकतोय का देवाबरोबर कनेक्ट होण्यासाठी, किंवा मी चुकीच्या देवाकडे चाललो आहे का, किंवा ह्या देवाशी कनेक्ट केलं ना तर माझी कामं होतात. हे खूप लोकांचं एक कॉमन, म्हणजे जे मला ते सारखं फिरून विचारत होते त्यावेळेचं जे गोष्ट मला दिसली ह्याच्यामध्ये, की बघा ह्या गोष्टी कशा असतात की देव तुम्हाला साथ देत असतात, पण तुमच्या प्रारब्धामध्ये इंटरफेअर करणं हे देवाला अलाउड नाहीच आहे.
ठीक आहे. लोक हे समजायचा प्रयत्न करणे तुम्ही वेगळे वेगळे देव बदललात म्हणून ह्या गोष्टी घडतात असं नाही आहे. ठीक आहे, हे होणं विधिलिखित होतं, त्यामुळे ह्या गोष्टी घडल्या. पण ह्याच्या पुढे म्हणजे ते एक सर्टन पिरियडपर्यंत असतं ना, की हां एवढी वर्ष तुला त्रास सहन करावा लागेल, त्यानंतर गोष्टी व्यवस्थित होतील तुझ्या. ठीक आहे, दिस इज ऑल रिटन. तर असं होऊ शकतं की त्याच वेळेला तुम्ही दुसरीकडे गेलात, दुसऱ्या देवाकडे किंवा है ना, आणि त्यावेळेला तुमचं असं झालं की तुमचं काम झालं. तुम्हाला वाटेल अरे हे देव खूप ऐकतात. ठीक आहे, पण असं नसतं. ठीक आहे, तुमच्या प्रारब्धामध्ये इंटरफेअर करणं कुठल्याही देवाला अलाउड नसतं. ठीक आहे, ते फक्त आशीर्वाद बनून तुमच्याबरोबर असतात, ताकद बनून तुमच्याबरोबर असतात, एनर्जी बनून तुमच्याबरोबर असतात. बिकॉज लोकांचे खूप प्रश्न असतात, मला कॉमन प्रश्न असतात लोकांची, की मग विश्वास कसा ठेवायचा, सगळं तर मी करतोय तिथेच तुम्ही चूक करता है ना. मी काहीच करत नाही आहे, करवणारा तो आहे, चालवणारा तो आहे ना, देणारा तो आहे, घेणारा तो आहे. तर मग तुम्ही कुठे आहात. बेसिकली ह्या मायाचं जर तुम्ही थोडंसं लक्ष देऊन बघितलं की माया काय आहे है ना. देवानी ह्या पृथ्वीवरती आपल्याला पाठवलं आहे तुम्हाला राईट अँड रॉंग गोष्ट समजण्यासाठी. ठीक आहे, की काय बरोबर आहे काय चुकीचं आहे ते तुम्ही मायामध्ये आल्यानंतर तुम्ही काही लेसन लर्न करता. ठीक आहे, सही गलत तुम्हाला समजायला लागतं की आपण कुठे चुकतोय है ना. चुकीच्या मार्गाने कमवलेला पैसा जास्त वेळ टिकत नाही हे लोकांचं असतं है ना. किंवा हे तर चांगलं नाही करत आहेत तरी पण त्यांचं सगळं चांगलं चालू आहे, म्हणजे ते देवाची पूजा नाही करत तरी पण चांगलं चालू आहे. ते त्यांचे मागच्या जन्माचे कर्म आहेत. ठीक आहे, जे एक बँकेमध्ये स्टोअर आहेत असं समजा, आणि ते काढून ते लोक म्हणजे यूज करत आहेत. ठीक आहे, पण आत्ता जे चुकतं आहे त्याचं फळ तर भुगतावंच लागेल ना. हे कुठेतरी आपल्याला समजण्याची गरज आहे. आणि हळूहळू आपण याच्यावरती अजून थोडं डिस्कस करूया. तुमचे काही वैयक्तिक प्रश्न असतील तर मला विचारू शकता. तसे कन्सल्टेशनमध्ये मला खूप दिसतातच प्रश्न. एक तर अविश्वास आणि मेजर की डाऊट करणं देवावरती. ठीक आहे, किंवा सारखं देव बदलणं हे बरोबर आहे का. देव तुमच्यामध्ये आहे, तुमच्या डिफिकल्टीमध्ये आहे, आणि डिफिकल्टी इज लाईक अ परीक्षा. ठीक आहे, ह्या परीक्षेला पास करूनच तुम्ही पुढे जाऊ शकता, गोष्टी बेटर करू शकता. त्यानंतरच तुम्हाला रिवॉर्ड भेटणार आहे ना. मग तर तुम्ही पुढच्या वर्गात जाणार, बरोबर. तोपर्यंत तुम्ही कसं पुढच्या वर्गात जाणार. ठीक आहे, जोपर्यंत तुम्ही एक्झाम क्लिअर नाही करणार. सो जस्ट फोकस ऑन एक्झामिनेशन. ठीक आहे, ह्याच्यावरनं म्हणजे ह्या सीनवरनं महाभारताच्या आपल्याला हेच कळतं आहे की देव त्या निर्जीव रथाचा पण एवढा कैवारी आहे की जोपर्यंत त्याचं काम संपत नाही ना तोपर्यंत ताकद बनून त्याच्यामध्ये राहणार आहे. तर मग आपण तर जिते जागते मनुष्य आहोत. ठीक आहे, तर का नाही आपल्याला ते साथ देणार किंवा आपल्याला ते सपोर्ट करणार. जोपर्यंत आपलं काम संपत नाही तोपर्यंत ते तुम्हाला एकटं सोडणारच नाही आहे. जोपर्यंत श्वासोश्वास चालू आहे ना ते तुमच्या आतमध्ये आहे. फक्त त्यांना बघायचं तुमचं नजरिया काय आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. तुम्ही कुठल्या दृष्टीने बघता किंवा कुठल्या हेतूने बघता, तुम्ही काय मागताय त्याच्याकडनं. या डिफिकल्ट पिरियडमध्ये जसं आता आपण वर्ल्डमध्ये असं सगळं चालू आहे ह्याच्यामध्ये ना आपल्याला देवाची साथ मागायला पाहिजे. ठीक आहे, बिकॉज इंटरफेअर करणं हे त्यांचं कामच नाही. आता कलियुग जसं जसं पुढे जाणं तशा गोष्टी अजून डिफिकल्ट होणार आहेत सगळ्यांसाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी, सगळ्यांसाठी, बरोबर. मग ह्याच्यामध्ये आपल्याला साथ पाहिजे. ठीक आहे, बिकॉज हे प्रारब्ध आपण घेऊन आलो आहे. हे सगळं होणं दुनियामध्ये, हे सगळं होणं दिस इज ऑल रिटन ना. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये जर देवाची साथ असली तर आपण इझिली ह्या गोष्टी म्हणजे टॉलरेट करू शकतो. ठीक आहे, गोष्टींना वेगळ्या दृष्टीने घेऊ शकतो. ठीक आहे, की माझ्याबरोबर वाईट झालं, माझ्यावरती डोंगर पडलं, माझं असं झालं असं न म्हणता की देवा तू साथ दे फक्त ह्या डिफिकल्टीमध्ये. आणि है ना, मला अजून काही नको आहे तुझ्याकडनं, फक्त मला साथ पाहिजे. आणि तुम्ही असलात की सगळ्या गोष्टी मी सहन करेल. ठीक आहे, आणि एक गोष्ट अजून मी लोकांना सांगत असते कन्सल्टेशनमध्ये नेहमी की जेव्हा डिफिकल्टी येते ना तेव्हा आपण जास्त देवाच्या क्लोज जातो असं मला वाटतं. ठीक आहे, जसं परीक्षा येणार आहे, तुम्हाला माहिती आहे की डिफिकल्टी आहे. ठीक आहे, तर तुम्ही है ना टीचरकडे जास्त जाणार, तुम्ही क्वेश्चन आन्सर विचारणार, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. ठीक आहे, तर इट मीन्स ना ती डिफिकल्टी तुम्हाला जास्त
कनेक्ट करते तुमच्या इष्टबरोबर, तुमच्या देवाबरोबर. त्यामुळे मग आपल्याला ना ह्या गोष्टीचं थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे आणि ह्याच हिशोबाने आपल्याला चालायला पाहिजे की देव ऑलरेडी आपल्याबरोबर आहेत, है ना. कुठल्या ना कुठल्या रूपाने ते साईन दाखवत असतात आपल्याला, है ना, आणि कनेक्ट करत असतात. जसं आता इकडनं 2 बटरफ्लाय गेल्या, है ना. आय फील 2 बटरफ्लाय गेल्या, आय फील की हे देवाचंच साईन आहे. ठीक आहे, प्रत्येक गोष्टीत देव आहे. ठीक आहे, तुमच्या बघण्यावरती आहे, तुमच्या दृष्टीवरती आहे. ठीक आहे, सो निसर्गामध्ये देव आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये देव आहे. ते तर प्रेझेंट आहेत तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये, पण त्या हिशोबाने तुम्ही त्यांना फील करता का, तुम्ही त्यांना बघता का, दॅट इज ऑल अप टू यू. नमस्ते.